मॉर्निंग. आज मी तुम्हाला घेऊन जात आहे गँगटोक आणि दार्जिलिंगच्या सिरीजकडे. आणि आज आम्ही चाललो आहे फिरायला. तर फिरायला चाललो आहे तर आमचा हा 12 दिवसाचा टूर आहे. नाशिक रोड स्टेशन पासून आम्ही इथून सुरुवात करणार आहोत ते न्यू जलपाईगुडीपर्यंत आम्ही जाणार आहोत. 2 दिवसाचा आमचा प्रवास आहे. आणि हा प्रवास आणि ही जर्नी आमची कशी झाली आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. आज आहे आमचं सेकंड डे. सो 1 दिवस आणि 1 रात्रचा आम्ही प्रवास करून आता 3:30 वाजले आहे. आणि आम्ही आता न्यू जलपाईगुडी स्टेशनवर उतरणार आहोत. आणि तिथे उतरल्यानंतर आम्ही आता इथून आमची जर्नी ही गँगटोकची स्टार्ट होणार आहे. ही जर्नी स्टार्ट करण्यासाठी आम्ही पूर्ण पॅकेज बुक केलेलं आहे. आणि त्या पॅकेजप्रमाणेच आम्हाला तिथे काही ट्रॅव्हल्स घ्यायला येणार आहे. आणि मग तिथून आम्ही गँगटोकला जाणार आहोत. गँगटोकचा हा आमचा तिथून पुढचा 4 तासाचा प्रवास आहे. जर कुणाला दार्जिलिंग किंवा सिक्कीम फिरायचे असेल तर त्यांना 2 टाईपमध्ये ते इथे येऊ शकतात. एक तर तुम्ही ट्रेननी या किंवा दुसरं तर तुम्ही डायरेक्टली प्लेनने या. प्लेनचा प्रवास हा 2-3 तासाचाच आहे, पण ट्रेनचा प्रवास हा 36 तासाचा आहे. सो आता आम्ही प्रवास करून स्टेशनवर पोहोचलेलो आहोत. गाइस ये देखो कुत्ते, ये इनके कुत्ते. गाइस आम्ही आमच्या हॉटेलमध्ये पोहोचलो. नॉर्बू हाऊस. हे नॉर्बू हाऊस आपला हाऊस नॉर्बू हाऊस. सो आत्ता आम्ही किती 4-5 तासाचा प्रवास करून रूमवर आलेलो आहे. आधी फ्रेश हो, कारण की डायरेक्ट ट्रेनमधून इथेच आलेलो आहे. ए अरे धनु तू खूप बोलली, एकदा पण नाही बोलली. काय बोलू मी? आमच्या फॅमिलीमध्ये ना 2च लोक आहेत. त्याच्यामध्ये ब्लॉगिंग कोण आहे? पुढे बोल. मला नाही माहित. आता आम्ही आलोय गँगटॉकचा रूम बुक केलेला आहे. इज्जत नाही, आवाज येतोय. बोर झालाय आम्हाला. सो गाईस तुम्ही आता आमची हालत बघून घ्या. हालत एवढी मम्मी मध्येच बोलती.
बघा मित्रांनो, सकाळचे वाजले आहे 10:30. सगळे बसले आहे नाश्त्याला. इकडचा नाश्ता थोडा आपल्यासारखा आहे. पोरांचं काय म्हणणं आहे बघूया. नाश्ता आवडला का तुम्हाला? हां, नाश्ता तर आवडलेला आहे. बाहेर बघा किती मस्त दृश्य आहे हॉटेलच्या बाहेरच. अजून इथली पुरी भाजी पण तुम्हाला दाखवतो. भाजी आणि 4 पुऱ्या. आम्ही जे हॉटेल बुक केलंय ते खूप टॉपला आहे आणि तिथून खाली काचाचा ग्लास. सो गाईज, आम्ही आता हॉटेलच्या रूमवर बसलेले आहे. मी पार्थला खूप वेळा म्हटले की रूमचा टूर दे, पण दिला का? ओके दिला गाईज, दिला त्यांनी रूमचा टूर वगैरे. आणि आता बघा सगळे रिलॅक्स. आका झोपलेला आहे, नाव्या, वंशू, पार्थ लॅपटॉप खेळत होता, आता उठलाय तो. हा पण इथे झोपलेला आहे. मम्मी, आजी, ही आमची आत्या बघ इकडं. हाय. सो गाईज, आता आम्ही चिल वगैरे करणार ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि खरं तर ना गाईज की सगळे म्हणजे जे माझे मम्मी पप्पा, याचे मम्मी पप्पा खाली राऊंड मारायचा, जस्ट चिल करणार आहे. जे पण आहे सगळ्यांचा फायदा उचलून घ्यायचा डायरेक्टली मस्तपैकी. पण मी तसा रूम टूर आता शिकले दिलाय की कोणी असं इंट्रोड्यूस करतोय सगळं, फक्त असं दाखवलंय. चल मग ते करू. बरं चालेल गाईज, आम्ही तुम्हाला दाखवतो. गाईज, हे पूर्ण लिव्हिंग रूमच आहे. सो गाईज, हे बघा लिव्हिंग रूम आहे. तरी आम्हाला 2 बेड मिळालेले आणि तिथे फुल चिल करणार. आता पण चिल करायचंच आहे. अभी सब नहीं, मतलब मेरी मम्मी और इसकी कहाँ गया वो लड़का? चला रूम टूर द्या. हा द्या. अरे तुम्ही बोला. सो गाईज, ईच डिटेल हिला काम येईल अभ्यास करण्यासाठी, काम येईल. कारण की ही स्ट्रेंथ मध्ये लाइट बहुत होती. एकदम. आणि गाईज लाईक बेड इथं लावलेलं आहे. बेड खूप चांगला आहे. एक सोफा पण मिळालाय, मस्तपैकी खिडकी आहे, व्ह्यू पण एकदम छान येतो इथला. आणि सेम दुसऱ्या साईडला सेम तशीच लाईट्स आहे. शो साठी खूप चांगले लाईट्स येते. मग इथं मध्ये थोडेसे चेअर्स वगैरे ठेवलेले छोटे टेबल सारखे. मावशीची आम्ही खरं तर गाईज पार्कच्या मावशीच्या पोरी आहोत. मी आणि ती. तो सब नीचे गए तो हम बहुत चिल करेंगे. आणि गाईज बघा, मग इथं आता जरा चाय वगैरे बनायचं, कॉफी, चाय, गरम पाणी करायचं, किटली आहे. हे पण आपण ट्राय करू कधी ना कधीतरी. आणि माझ्या इकडे टीव्ही आहे आणि तो टीव्हीचा असं घोळ आहे, कधी टीव्ही लागत नाही. पहिले लागत होती, आता नेटवर्कची प्रॉब्लेम झाली. आणि हे बघा खजाना आहे गाईज, लवकर या. ए रुको, खुल जा सिम वल्लाह हबीब. काहीच नाही. हाय गाइस, गँगटॉक तर चुप बसा गौरवजी.
आमचा फर्स्ट डेचा व्लॉग. आणि आम्ही रूमवर पोहोचल्यानंतर 2 दिवसाचा प्रवास केल्यानंतर आम्ही रूमवर पोहोचलो आणि रूमवर पोहोचल्यानंतरचा हा आमचा फर्स्ट डेचा व्हिडिओ आहे. आणि त्यानंतर आम्ही रात्रीचा मॉल रोड फिरलो, तोही यात मी टाकलेला आहे. जर सपोज तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि माझी ही पूर्ण सिरीज तुम्ही बघायला विसरू नका, कारण की डे बाय डे आम्ही आता डेली हे सिक्कीम दार्जिलिंगचे व्हिडिओज अपलोड करणार आहोत.